प्रियांका. तर नमस्कार सर्वांना. तर कोथिंबीरच्या वड्या अशा चिरून घेतल्यात मी. तर हे बघा अशा प्रकारे परतून घेतल्यात तव्यामध्ये वड्या पसरवायच्या आणि त्याच्यावरती थोडी चटणी टाकायची, आपलं कालवणाचं तिखट, आणि तीळ टाकायचे सगळे. अशा प्रकारे खरपूस भाजून घ्यायचं. अशा भाजल्यात बघा. आता उलटून टाकल्यात आणि तेल सोडले. झाकण ठेवायचं, थोडं 2 मिनटं झाकण ठेवायचं, हलवत घ्यायचं. आणि झालं दोन्ही बाजूने चांगल्या खरपूस भाजल्या काढून घ्यायच्या प्लेटमध्ये. तर हे नाही, हे मी काल त्या दिवशी घेतलं, 2-3 दिवस झालं. हे शॉपिंग बोर्ड 50 रुपयाचा घेतला पलीकडच्या कुर्ल्यातून, कुर्ला वेस्टवरून. परत आपण चॉकलेट बनवतो ना, ते घरच्या घरी मेल्ट करतात बघा, ते पण घेतलं. त्याचा साचा घेतला. ते आपण तळतो, ते झारी घेतली. एक असं बास्केट घेतलं. हे अजून नाहीच पचलं नाही, पुढे ठेवावं लागलं अजून. नाश्त्याला पोहे वगैरे बनवले. आता वांग्याचं कालवण, वड्या, भाकरी, भात. हे बघा भात शिजवलं, वांग्याचं कालवण आहे, त्याचं कालवण, पोहे, कालवण, भात, कोथिंबीरची वडी आणि भाकरी. असं बेत आहे आमचा. आता भाकऱ्या करणार, वड्या वगैरे सगळ्या झाल्या ना आपल्या स्वरूपात, किंवा भाकऱ्या करणार. मशीन चालू केली कपडे धुवायची. रविवार असल्यामुळे सगळं निवांतच असतं म्हणून आणि सकाळी लवकर उठून वड्या वगैरे बनवल्या. आता तळायचे चालले, असं हे शॅलो फ्राय करायचं चालले. पलीकडं कुर्ल्यात जायचंय. मुलांचं चाललंय TV बघायची. सासू उपासनेला बसल्यात. सकाळी उपासने बैठकीला घेऊन गेले मुलांना. लवकर उठून वड्या बनवल्या, परत वांग्याचं कालवण बनवलं. परत मुलांना बैठकीला घेऊन गेली 8 वाजता. तोपर्यंत त्यांनी पाणी वगैरे भरलं, भांडी कुंडी घासले. म्हणजे घासले मी रात्री, पण थोडीफार भांडी वगैरे घासले असते. पाणी वगैरे सगळं भरलं, घासले. आता फक्त भाकऱ्याच राहिले, ते केलं की झालं. अशा वड्या बनवायच्या. त्या भाजलेल्या आहेत वड्या, काढूयात आपण. या बघा अशा प्रकारे वड्या बनवल्या. दुसऱ्या पण आपण तेल टाकून अशाच हातरूयात तव्यावर. त्याच्यावर थोडीशी चटणी, सफेद तेल वगैरे टाकायचं. अशा प्रकारे वड्या बनवल्या. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.